विश्रांतीनंतर आपलं स्वागत करतो आणि माझ्या मनात एक सारखा प्रश्न घोळतोय, तो विचारतो. तुम्ही मिथुन राशीचे लोक फार मिशिवस असता. मजा करणे, धमाल करणे, फिरक्या घेणे, ठोकमठोक करणे, बरेचसे मिथुनेची वैशिष्ट्य मी सांगतो. पण विनोदजी, फेस रिडिंग नावाचं जे सायन्स आहे ते तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही कंप्लीट जेमिनी पर्सनॅलिटी वाटत नाही. पूर्ण मिथून ज्याच्या अंगी भिनलेले आहे ना, त्याचा एक चेहऱ्यावर पण वेगळा भाव दिसतो. इथे थोडं एक फर्म राहणं, प्रिन्सिपली अडॅमेंट राहणं वगैरे असे काही स्वभाव असतात. त्यामुळे अगदी टेक्निकल आपल्याला माहिती नसलं तरी कदाचित एखादं लग्न मेष वृश्चिक सारखं जर असेल, मंगळ हा ग्रह जो अत्यंत बलवान असतो त्याला एक विशिष्ट प्रकारची मनुष्याच्या ठिकाणी करारी वृत्ती येते. तर ह्या हसत खेळत वागण्याबरोबरही आपली अशी एक प्रवृत्ती आहे का, की काही ठिकाणी एकदम खंबीर राहायचं, तत्वाशी तडजोड करायची नाही, असा एक करारीपणा पण स्वभावात आहे का तुमच्या? नाही, मग नक्की आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मी या राजकीय क्षेत्रात जरी आलो आहे, बर. तर त्यात येत असताना मी अगदी आता इथे शूटिंगला यायच्या आधी एका चॅनलने बाईट घेतला बर. की तुमच्याविषयी अशी अफवा आहे की तुम्ही नाराज झाला जाता मुंडेदारांसारखे, हां हां. आणि तुमचं जर नाही ऐकलं तर मी मनसेमध्ये जाल. हो. तर मी त्यांना म्हटलं की मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने काम करतो त्या विचारांसाठी राजकारणामध्ये आलो आहे. माझं नाही पटलं तर मी दुसऱ्या राजकीय नेत्याकडे चौकशीलाही जाणार नाही, माझ्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जाईन, वा. त्यांना पटवेन. त्यातून नाही पटलं आणि मला राहणं अवघड झालं तर संघ विचाराच्याच बाकी इतक्या संघटना आहेत, त्या संघटनेचं काम करेन. मला दुसऱ्या पक्षात जाऊन राजकीय करिअरची इच्छा आहे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ आयडिओलॉजी. हे नक्की आहे. हा करारीपणा काही आग्रहांच्या बाबतीत असतो, विषयांच्या बाबतीत असतो, किंवा बाकी कॉम्प्रोमाइज काही करू पण हे कॉम्प्रोमाइज करायचं नाही. पण हा असा अनेक वेगवेगळ्या वेळी जाणवतो सुद्धा त्यातला. पण पण त्यामुळे खरा आनंदही मिळतो मला असं वाटतं कामात. खरंय. त्यात पश्चाताप होत नाही. हे गेलं नाही, आपण कॉजसाठी लढलो, जे होईल नुकसान ते होईल नुकसान असं वाटतच नाही त्यावेळी. पण मग आपल्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना ही त्यांनी नोंद घेतलेली आहे की मनुष्य प्रिन्सिपली कधीही तडजोडी करणार मला असं वाटतं नोंद घेतली म्हणून तर इतक्या कमी वयात इतक्या राजकीय मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने त्याच्यावेळी माझ्या सोपवलेल्याही आहेत. केवळ कर्तृत्व नाही, कर्तृत्व आणि ही जी विचारांची निष्ठा आहे मला वाटतं, या दोन्हीमुळेच ही संधी मला सर्व नेत्यांनी दिली आहे. पण मग हे करताना तुमच्यातला जो सगळा खेळकरपणा आहे मिथुनवाल्यांचा, मला फार आवडते मिथुन राशी. फिरक्या घ्याव्यात मिथुनेच्या लोकांनी, मजा करावी मिथुनेच्या लोकांनी. पण हे राजकीय क्षेत्रात आल्यामुळे त्या स्वभावाला मुरड घालायला लागले का? नाही, मला हे नक्की आहे की काही ठिकाणी असं प्रेझेंट होत असताना तुम्हाला ती राजकीय झूल ठेवावी लागते. पण माझा प्रयत्न हा असतो की आपण शक्यतो अशा पद्धतीची झूल जेवढी बाजूला ठेवून सहज वागता येईल. म्हणजे मी एखादी मीटिंग ताजला केली आणि तिथून निघाल्यानंतर मला दादरच्या बाहेर चहा प्यायला आवडतं, तर मी जाऊन चहा पितो. मी त्याची आता इथे मला लोक ओळखतील, माझ्याबरोबरची सिक्युरिटी आहे, त्यांचं काय, त्यांना म्हटलं गाडीत बसा तुम्ही, मी जातो, मग तिथे मित्रांबरोबर चहा पितो आणि येतो. अनेक वेळी जसं मागे मला एका साप्ताहिकाने प्रश्न विचारला होता की तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं यशस्वी झालं आयुष्य कशामुळे वाटेल. म्हटलं आयुष्यात मनुष्याच्या जे सर्व वेगवेगळे हे आहेत, रस आहेत, त्या सगळ्या रसांचा आनंद घेता आला तर आयुष्य यशस्वी. म्हणजे एखादा चांगला सिनेमा आला आणि मला तो बघायला वेळ काढता आला पाहिजे, एखादा चांगला ट्रेक आहे त्याला मला जाता आलं पाहिजे, कुटुंबाबरोबर वेळ द्यायचा तर तो देता आला पाहिजे, मित्रांबरोबर जाता आलं पाहिजे. राजकारणामध्ये एक महाराष्ट्रातल्या पहिल्या 4-5 राजकारण्यांनी पाहिजे. म्हणजे तुमचं मुख्यमंत्री होणं हे तुम्हाला यशस्वी वाटत नाही का? म्हटलं ते करिअरमधलं यश आहे. आयुष्याचं यश कशात आहे तर मनुष्याला ज्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल तो घेता आला तर ते यश आहे. आणि हे मी करत असतो. मी या विषयात मला एखादा चांगला सिनेमा वाटला तर मी सिनेमा पाहणं हा माझ्या रोजच्या कामातलं काम समजून पाहायला जातो. एखादं पुस्तक मला वाचायचं, आता पानिपतला 200 वर्ष झाली तर पानिपत 4 पुस्तकं, तर मी 2 दिवस काही न करता नुसतं पुस्तक वाचत बसलो. लोक येत होती, गटार तुंबले, पाणी नाही, पण हे माझं काम आहे असं करत मी वाचली ती. आणि मला वाटतं हे केल्यामुळे जो एक आनंद घेता येतो. आणि त्यामुळे मी असं मुरड घातल्यामुळे तुम्ही खूप काही साधता असं होत नाही. मुरड घातली तरी तुमचा ओरिजिनल स्वभाव बाहेर दिसतोच, त्यामुळे तो घालून काही त्यातला उपयोग नाही. आता आणखी एक शंका मला अशी येते की तुम्ही लोक तसे मिथुनवाले फारसे चिडणं प्रकार नसतो, प्रिन्सिपल्स वगैरे असतील. यदा कदाचित कधीतरी रागाचा प्रसंग आला, अगदी कितीही कंट्रोल केलं तर तो राग अनावर झाला तर तो बाहेर पडण्याचा आविष्कार कसा असतो? मी अनुभवलं की समजा मला असं एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा खूप फ्रस्ट्रेशन यायला लागलं,
मी सरळ माझे एक 10-12 मित्र आहेत त्यांना गोळा करतो, त्यांच्यावर गप्पा मारत बसतो आणि त्या गप्पा मारल्या की मला असं वाटतं की मला एकदम रिलॅक्स वाटतं. अनेक वेळा असं कोणी राग आला, फ्रस्ट्रेट झालं की जाऊन नदी किनारी चालत जातात, पुस्तक वाचत बसतात, एकटेच बसतात. मी 10 जणांना गप्पा मारत बसलो की आपोआप ते सगळं फेज निघून जाते. मी पुन्हा फ्रेश असतो, पुन्हा टिंगल्या करायला मोकळा जातो. हा शब्द महत्वाचा आहे. मित्रांशी आनंद असा निर्माण करायचा. एक प्रश्न फक्त मला विचारायचा नक्की वाटतो. मगाशी आपल्या बोलण्यात आलं की जे भविष्य हे प्रयत्नवादाला मदत करतं त्याच्यावर नक्कीच विश्वास माणसाने ठेवला पाहिजे. मागे आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करत होतो, ज्यावेळी एड्स निर्मूलनाची आमची बैठक चालली होती. तर आता आंध्र प्रदेशमध्ये लग्नाच्या आधी मेडिकल रिपोर्ट कंपल्सरी ते करायला त्यांनी सुरुवात केली आहे. तर ही महाराष्ट्रात करावी का, केली तर मग तुम्ही आमचे डाऊटच घेताय का आम्हाला एड्स आहे म्हणून. अशा त्यात खूप राजकीय दृष्ट्या अडचणी नक्की असतात त्यातल्या. मग लोकांना असं सायंटिफिकली, जसं जुन्या काळामध्ये तुळशीच्या भोवती का फिरा संध्याकाळी, तर तुळस संध्याकाळी ऑक्सिजन देते म्हणून फिरा. तर धर्मात असं म्हटलं की तुळशी वृंदावन घरासमोर असलं पाहिजे आणि केलं पाहिजे. तर ते लोकांना मग पटायचं, लोक ते करायचे. बरोबर का चूक तर त्या काळात बरोबर असेल, आता माहित ना, आता तुळस लावायला जागाच नाही घराच्या बाहेर मध्ये. पण त्यावेळी मला असं वाटलं की हे सायंटिफिकली रिपोर्ट्समुळे समजा अवघड जाणं असेल, कारण शेवटी महाराष्ट्र आता ह्या रेड अलर्टमध्ये एड्सच्या आलाच आहे. तर अशा याला ह्या पत्रिका आणि या भविष्याचा कसा आपण उपयोग करून देऊ शकतो आणि त्याचं एक मास कॅम्पेन आपला जसं व्यक्ती म्हणून चालूच आहे, पण एक सरकार स्तरावर की असं काही करता येण्यासारखं आहे का? जरूर. आपण एका अर्थाने ही सूचनाच केलेली आहे आणि मी जरूर आमच्याही क्षेत्रातल्या व्यक्तींना तिथपर्यंत पोचवीन मी. आणि मौलिक मार्गदर्शन आहे आपलं. फार मजा आली आपल्याबरोबर. तिन्ही सेगमेंटमध्ये लोकांना उपयुक्त असेच प्रश्न आपण विचारलेले आहेत. आपण इथे याल असं मला वाटलं नव्हतं. जे सध्या आपल्या मागे इतकं मोठी भेट स्वीकारा. अरे वा वा. रसिको, पुढच्या भेटीमध्ये असंच एक छान व्यक्तिमत्व घेऊन येतोय. तोपर्यंत नमस्कार. मी बरेच वेळा बघतोय, मासिकामध्ये वाचतो कधी कधी राशी भविष्य वगैरे, त्या दोन राशीकरांची वेगवेगळे भविष्य असतात एकाच राशीचं. त्यामुळे विचार पडतो की आता कोणाचं खरं मानावं, याच्याबद्दल काय आपण सांगू शकतो? राशी भविष्य हेच मुळामध्ये शास्त्र नाही, एक मनोरंजन आहे.